नमस्कार मंडळी, आज मी नवरात्रात तुम्ही घटस्थापना कशी करावी, पूजेसाठी काय साहित्य आणायचे, उपवास कसा करायचा, देवीला नैवेद्य काय करावा, देवीची ओटी कशी भरावी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदैवताचे नाव जरूर लिहा। तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुवारी घटस्थापना आहे। तर त्यासाठी तुम्हाला पूजेसाठी लागणारे साहित्य सर्वात पहिलं आहे मातीचे भांडं, म्हणजे मातीचे जे मडके मिळतात मार्केटमध्ये ते आणायचं आहे। त्यानंतर धान्य आणायचे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला पूजेसाठी कापूर, खारीक, वाटी, नागवेली म्हणजे खाण्याची पाने, त्यानंतर सुपारी, माती लागणार आहे। त्यानंतर धान्यामध्ये लागणार आहे करडई, जवस, हरभरा, गहू, ज्वारी, सातू, हे सर्व धान्य तुम्हाला लागणार आहेत। त्यानंतर रांगोळी लागणार आहे समोर डेकोरेशनसाठी, तुम्ही आणून ठेवा। आपल्याकडे घटस्थापना 3.5 मुहूर्तापैकी एक असणारे शुभ मुहूर्त दसरा हा सण साजरा केला जातो। तर 3 ऑक्टोबर रोजी सर्वप्रथम स्नान करून घरात स्वच्छता करून घ्यावी, दारात रांगोळी काढावी, पाट स्वच्छ धुवून घ्यावा, त्यावर लाल वस्त्र घालावे, त्यावर कुलदैवताचे फोटो किंवा मूर्ती जे तुम्ही घरी असेल ते ठेवावे। विड्याच्या पानावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी, खारीक, वाटी, सुपारी, तुपाचा दिवा लावावा। समोर एका ताटात ती माती घ्यावी, सर्व धान्य टाकून मिक्स करावे। ज्या भांड्यात घट बसवायचा आहे त्यात टाका, मग आणलेले मातीचे भांडे स्वच्छ पाणी भरून त्यात ठेवा, ते पाटावर मांडा, त्याला हळद कुंकू लावा, थोडे तांदूळ व सुपारी, 1 रुपया नाणे त्या पाण्यात टाका, कापूर लावून घ्या, पाटासमोर रांगोळी काढा, घटमाळ घाला, नमस्कार करून घ्या। ज्यांना उपवास आहे त्यांनी संकल्प बोलून सुरुवात करा। उपवास व्रत करताना बऱ्याच ठिकाणी घटस्थापनेत खाटावर पलंगावर किंवा झोपत नाहीत किंवा चामड्याच्या वस्तू वापरत नाहीत, जसे चप्पल, बूट, बेल्ट, पर्स वापरत नाही। देवीला 9 दिवस 9 रंग, 9 रूप, 9 नाव, 9 नैवेद्य केले जातात। रोज सकाळी सायंकाळी पूजा आरती केली जाते। 3 ऑक्टोबरला सकाळी घटमाळ आहे, तर 11 ऑक्टोबरला 9वी घटमाळ आहे। नवरात्रीत तुम्ही कुलदैवताच्या दर्शनाला जावे, देवीची खण नारळाने ओटी भरावी, परडी भरावी, पीठ, मीठ, तेल दान करावे। घरात कुमारिका असतील तर त्यांची पूजा करावी, सुखाची, समृद्धीची, यशाची, आरोग्याची, जीवनाची प्रार्थना करावी। अशा प्रकारे तुम्ही घटस्थापना करून तुमचा संकल्प बोलू शकता आणि तुमच्या कुलदैवतेचा आशीर्वाद तुम्ही मिळवू शकता। तर अशी आहे घटस्थापनेची माहिती। कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।